बघा, पहिल्या कंसामध्ये यम अधिक 1/m कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात यम वजा 1/m कंसाचा वर्ग बरोबर किती असा प्रश्न. विस्तार सूत्रे या घटकावर आधारित अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला अजिबात कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही. हे सगळं कशासाठी, तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला अशा पद्धतीच्या असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्तपणे तुम्हाला विचारता येतील. विस्तार सूत्रे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना एक सूत्र लेकरांनो, आम्ही इयत्ता 8वी मध्ये विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये कंसामध्ये ए अधिक बी असेल आणि कंसाचा वर्ग असेल तर याचा विस्तार अभ्यासला, जसा की ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. हे असंच एक सूत्र, फक्त कंसामध्ये ए वजा बी आणि कंसाचा वर्ग. तर या सूत्राचा विस्तार कसा, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग याप्रमाणे. याच क्लुप्तीचा अवलंब करून हे गणित सोडवायचं लेकरांनो. फक्त फरक एवढा, सूत्रामधला ए म्हणजे यम आणि सूत्रामधला बी म्हणजे 1/m. ही गोष्ट इथं प्राकर्षानं लक्षात ठेवा. यम जर ए आहे, 1/m जर बी आहे, तर ए अधिक बी चा वर्ग. विस्तार कसा, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. इथं या सूत्रामध्ये यम म्हणजे ए आहे वजा चिन्ह, 1/m म्हणजे जर बी आहे कंसामध्ये ए वजा बी असाच अर्थ आला. त्याचा वर्ग म्हणजे विस्तार कसा, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. याची मांडणी फक्त ही जमावी. याचा विस्तार कसा होईल, या पहिल्या सूत्राप्रमाणे, जसं की बाबा यम वर्ग अधिक 2 गुणिला यम अधिक आमचा बी आहे 1/m म्हणजे हे 2ab प्रमाण झालं. ए आहे यम, बी आहे 1/m. ए बी हे पद परस्परांना काय आहे, गुणिला आहे. पुढे चला, अधिक चिन्ह बी वर्ग, बी आहे 1/m आणि त्याचा वर्ग करायचा. याच्यातून हे दुसरं पद वजा करायचं, इथं वजा चिन्ह. पुढचे पद कंसामध्ये परस्परांना लागून हे चिन्ह आले असतील तर एक चिन्हांकित संख्या किंवा चिन्हांकित पद कंसामध्ये बंदिस्त करा, असा गणितीय गुणधर्म आहे. पण इथे हे ऑलरेडी कंसामध्ये बंदिस्तच आहेत. इथंही एक वाटल्यास कंस आम्ही केला पाहिजे, इथं वजा चिन्ह. पुढे चला, मग आता याचा विस्तार याप्रमाणे. यम म्हणजे ए आहे, 1/m म्हणजे बी आहे, म्हणजे ए वजा बी आणि त्याचा वर्ग. विस्तार याप्रमाणे. लक्ष द्या कसं असं हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यम वर्ग वजा 2 गुणिला यम त्याच्यासोबत गुणिला बी म्हणजे 1/m आहे. आता पुढं अधिक बी वर्ग म्हणजे 1/m आणि त्याचा वर्ग. आमचा बी म्हणजे 1/m आहे. लक्ष द्या. पुढे चला लेकरांनो, इथं यमला यम खलास. ही साधी सोपी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सहज कळते किंवा कळण्याजोगी. पुढे चला, यम वर्ग अधिक हे 1 आणि 2 यांचा गुणाकार बे 1 बे अधिक चिन्ह 1/m चा वर्ग म्हणजे याचा विस्तार कसा होईल, 1 चा वर्ग 1, यम चा वर्ग कसा, तर यम वर्ग. आता इथं वजा चिन्ह आतल्या चिन्हाला गुणिला स्वरूपात म्हणजे वजा यम वर्ग. हे याच्यामध्ये काही बदल होणार नाही, वजा यम वर्गच राहील. वजा गुणिला यम वर्ग म्हणजे वजा यम वर्ग. आता वजा गुणिला वजा काय, तर अधिक. लक्ष द्या. पुढं काय, तर 2. आता म्हणजे हे बे 1 बे बरं का, 2 आणि 1 यांचा गुणाकार आहे. कुठली संख्या एकटी नसते, छेदस्थानी 1 असतो. ज्या न्यायाप्रमाणे हे 2 अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा छेदाचा, या न्यायाप्रमाणे 2 आणि 1 चा गुणाकार बे 1 बे. आणि हे अधिक चिन्ह कसं आलं, तर वजा गुणिला वजा अधिक. ओके. पुढे चला, आता वजा गुणिला हे अधिक यांचा गुणाकार, अधिक वजा यांचा जर गुणाकार केला तर वजा गुणिला अधिक बरोबर काय होत असते, वजा होत असते. मग आता इथं 1/m चा वर्ग आहे, 1 चा वर्ग 1, यम चा वर्ग यम वर्ग. आता इथं लक्ष द्या. पुढे चला, हे यम वर्ग अधिक आहेत, हे यम वर्ग वजा आहेत. एक संख्या
किंवा एक पद अधिक एक पद वजा असेल, ते पद जर सारखे असतील तर त्यांचा लोप होत असतो. गणितीय गुणधर्म असतात, ते पाठ करा. या यम वर्गला यम वर्ग खलास झाले. हे अधिक आहेत, हे वजा आहेत, हे यम वर्गच आहेत आणि हे सुद्धा यम वर्गच आहे. पुढे चलायचं. अधिक एक छेद यम वर्ग वजा एक छेद यम वर्ग, हे दोन्ही पद सारखे आहेत, मात्र एक अधिक एक वजा, तेव्हा दोन्ही पदांचा लोप. मग उरते काय, तर इथं अधिक 2 उरले सर, इथं अधिक 2 उरले, मग यांची बेरीज काय, तर 4. हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची आहे म्हणून एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही आणि कुठल्याच पुस्तकात अशा पद्धतीचे माझ्या वाटल्यास प्लेलिस्ट पहा. अशा पद्धतीचे प्रश्न कुठल्याच पुस्तकामध्ये संग्रहित तुम्हाला सापडणार नाहीत. हे सगळं सार आहे, लक्ष द्या. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून विविध लेकरांनी विचारलेलं, लक्ष द्या. खुद ही कुकर बुलंद इतना कि खुदा खुद हो कि कहे बता बेटा तेरी क्या रजा है. तो बंदे ने ये अर्ज करना चाहिए कि मेरे खुदा, मेरे कश्ती को तो किनारा दे, ये मेरी अर्जी नहीं, बल्कि मेरे कश्ती को उस कदर ले चल जहां से तूफा उठते हैं, उस तूफा से मैं लड़ सकूं, झगड़ सकूं और मेरा खुद का न्याय प्राप्त कर सकूं. मला असं म्हणायचं की कुठल्याच पुस्तकामध्ये, बाजारामध्ये पुस्तकं, अकॅडम्या खूप झाल्या, मला काही असं म्हणायचं नाही, परंतु हे सगळे प्लेलिस्ट पहा. त्याच्यामधले सगळे प्रश्न डायमंड क्वालिटी प्रश्न आहेत. महाराष्ट्रामधल्या विविध जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांनी विचारलेले चिकित्सक प्रश्न आहेत. या प्रश्नावर जर तुम्ही मात करता तर सोपे प्रश्न कोणाला येतात, लक्ष द्या. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.